कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्गराजाचं हे कोकण परशुरामाची कृपा ही कोकण कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण गाई बैल वासरांची पहाट कोकण 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 गणपती बाप्पा मोरया. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये. पॅटर्न जरा वेगळा आहे कारण आज आपण करणार आहोत मराठीत व्हिडिओ. तर मंडळी, आज आपण आलो आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कोकणात गणेशोत्सवाच्या निमित्ताने. मी गणेशोत्सव दरवर्षी मुंबईत साजरा करते, पण यावर्षी मी निघाली आहे पहिल्यांदाच कोकणात गणपतीसाठी, थेट आपल्या वैभववाडीला. तर ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या कोकणातल्या पहिल्या वहिल्या गणेश उत्सवाचा अनुभव सांगणार आहे. हा लय चॅप्टर आहे. हा काय? हा लगेच पोहून येतो. बांधले ना त्याला? बांधलेला हा, मग कसं येणार? रे एकदा माझ्या काकाच्या पाठी दोरे सोडून लागलेला. अरे बापरे, दोरी सोडतो तो. नाही येत. सर, आता तुका माझ्या अंगावर उडी मारणार? कोकणातला गणेशोत्सव म्हणजे केवळ एक सण नाही, तर आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि भावनिक जिव्हाळ्याचा एक अनोखा अनुभव आहे. तर हाच अनुभव घेण्यासाठी आम्ही आमच्या घराजवळील एका कार्यशाळेत गेलो. गणेश उत्सवामागचं खरं श्रेय हे मूर्तिकारांना जातं आणि त्यांची मेहनत पाहणं हे खरोखरच प्रेरणादायक असतं. पाठीव गणपती नाव लिहायचं नसतं, हाताला चिठ्ठी द्यायची असते. कागदावर चिठ्ठी नाव लिहायचं आणि लावायचं हाताला दोरा बांधून. नाव लिहायचं ना गणपती, समजलं? हां. मूर्तिकार 2 महिन्या आधीपासून रेखेवशी गणपती बाप्पाची मूर्ती बनवायला घेतात. अहो, जीवच ओततात म्हणा ना. मातीच्या गोळ्याला बाप्पाचं सुंदर रूप देणं म्हणजे काय जादू, नाही का? म्हणजे बघा, हे कलाकार फक्त मूर्ती नाही, तर आपल्या सणाला आकार देतात.
एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाची पूजा करतो, स्वादिष्ट जेवण बनवतो, घरोघरी गावातून सगळेजण येतात, श्रद्धेने नाचत गात भजन करतात। वक्रतुंड महाकाय गणपती लहान मोठे सगळेच जण बाप्पाच्या सेवेत मग्न असतात आणि त्यानंतर मिळणारा स्वादिष्ट फराळ त्याची एक वेगळीच मजा असते। विसर्जनाच्या वेळी सगळे गावकरी एकत्र येतात आणि बाप्पाला नदी काठावर नेतात। पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप देतात। अर्थात आत्ता जरी आपण निरोप घेत असू, पण आमच्या मनात मात्र आमचा बाप्पा नेहमीच असतो। निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी। चुकले अमुचे काही, चुकले अमुचे काही, देवा क्षमा असावी। जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा। वारुनिया विघ्ने, वारुनिया विघ्ने, देवा रक्षावे दीना। जाहले भजन। देवाचा देव माझे घरी यायला, देवाचा देव माझे घरी यायला।